मला जमतंय कारण मी म्हातारीतनं बसतो म्हणून जमतंय. गेली तिनं बघितलं तर खरंच लहानाचा कृष्ण मोठा झाल्यावर तिनं जाताना तिच्या मैत्रिणीने सांगितलं अगं खरंच लहानाचे मोठे होते. आणि ह्याचा प्रसार गोकुळात गुरुजी झाला. अरे का राधेच्या घरी थोडं होतं गोकुळच्या नारी कुजबुजती. आणि मग राधेच्या सासूच्या मैत्रिणी राधेच्या सासूला सांगितलं रोज दही दूध घेऊन म्हणले मथुरेला ती घरी काय होते बघ. काय ग अगं तुझी सून रोज कृष्णाला घरी घेऊन येते. मोठ्याच्या लेकरू आमच्या घरी यायचं म्हणलं तुमच्या पोटात उरुट फिरला. तुझ्या का घरात ठेवणं पण पोरग चमत्कारी आहे. काय करते या काय करते म्हणजे रातभर झोपाना धिंगाणा घालते. कोण पोरग जाऊन बघ. अगं घरात मोठं होतं या. दुसऱ्या दिवशी राधेला सांगितलं राधे कृष्णाला घेऊन. ती म्हणली आत्या रोज आणते आज माझ्या देखतात गेली कृष्णाला घेऊन आली. राधेच्या सासूनं मथुरेत गेल्यासारखं केलं निम्या वाटेतनं परत आली. तोपर्यंत माझ्या राधेने कृष्णाला मोठा केला होता. दाराच्या फटीत नाक पाहिलं तर कोणतरी दोघं मोठं बोलतात म्हणल्यानंतर तळपायची मस्तकाला गेली आणि आवाज दिला राधे दार उघड. सासूचा आवाज होता महाराज. थरथर कापायला लागली. कृष्णा हात जोडले लहान हो. कृष्ण परमात्मा उलटा मंत्र म्हणला बडबड 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 पुस मोकळीच हवा गेली. लहानच झालं ना. ती म्हणते अरे सासवाली हो की लहान. ते म्हणला हे बघ गेल्या पौर्णिमेला चंद्र ग्रहण होतं मी काय पाण्यात जाऊन बसलो नाही मंत्र काही उजाळला नाही म्हणून प्रभाव पडत नाही. तेवढाच आवाज आला राधे दार उघडण्याला विलंब का. आता सासूचा आवाज होता महाराज. पूर्वी सासूचा आवाज म्हणले सुसनचा थरकाप. पण आता सासांना पाया पडतो कोपरे बसलो. जिला मरेपर्यंत जगायचंय तिने मिळेल ते तुकडा खायचा आणि गप्प पडायचा. आता राधेचा आवाज ऐकून सासूचा थरकाप होतोय. तसाच कृष्णाने ठेवला ना पळाली गेली. दरवाजा अर्गळाकडे काढली महाराज. आधीच लाल बंद झालेली राधेची सासू कृष्ण मोठा बघितल्या म्हटली हा तुझी आई लय नाकाने वांग सोलती. नाकाने वांग सोडल्या काय बोल कुण्या मन काढली कोणास ठेव. नाकाचा शेंडा तर राहील का नाही. काटेडी वांगे असल्यावर तर वावगड धरलं कृष्णाच्या मनगटाला महाराज आणि राधेच्या मनगटाला धरलं. दोघाला घेऊन गोकुळाकडे निघाली. नंदाच्या घराकडे निघाली. माझ्या भगवंतानं असं लागव केलं माय बापू की हिला एकटीलाच कृष्ण देशमान सगळ्या गावाला हिचा पोरगा दिसावा. आणि वाट्याने घेऊन चालली होती. हात वाढायचं आई आम्हा दोघाला कुठं घेऊन चालली तशी पाय आपटायची मुडती काय म्हणतीस. तर समोर एक गवळाने म्हणली काकू नाही आला. राधेला कुठं चालू आहे. ती म्हणजे तुमच्या डोळ्याचं वडासे वाढली. अगे माझं लेकरू नाही हे यशोदेचं आहे. माझ्या घरी मोठं होतंय तिला दाखवाय चालवलंय. येणारी गवळण मनाची बहुतेक काकू बिघाडली. गेली नंदाच्या वाड्यावर मला हाक मारली यशोदे काय रे. यशोदी कणकेचा हात घेऊन तशीच बाहेर आली. काकू इतक्या सकाळ सकाळचं याला आणि राधेला का घेऊन आलीस. ती म्हणली का बाय नीट बोल हे माझं लेकरू नाही तुझं लेकरू आहे. माझ्या घरी मोठं होतंय तुला दावा आणलं. यशोदा माता म्हणते ए काकू कुठली मिश्री घासली होती सकाळी. अगं माझं लेकरू नाही माझं लेकरू 5 वर्षाचं माझं 5 वर्षाचं
का ग म्हणली, बोलव बरं. आणि मग यशोदा माता म्हणते, काना ए कृष्णा. तसा घडी लोण्याचा गोळा हातात घेऊन पळतच आलं का ग मैया. आणि जसा कृष्णाला बघितला तशी राधेची सासू पंक्चरच झाली. म्हणली ह्यो तर हित आहे, मग मी आणलं कुणाला. आणि मग त्याला पाहायला गेल्यानंतर भगवंताने लागेव केलं, तिचाच मुलगा आणि त्याला दाखवला. तर का हे भगवंताने गोकुळ महाराज गोकुळामध्ये केलेली एक एक गोष्ट अवर्णनीय आहे. जेवढं सांगेल भगवंताचं चरित्र तेवढं कमीच आहे. आणि माझ्यासारख्याला 8 दिवस तरी कृष्ण पाहिजे. सध्या 8 दिवस तसंच न वाटलं. काय भगवंतानं जे लागेव केलं मला ते कोणाच्या हाताने घडलं नाही. अहो पेंद्याच्या आईला 5 ताक दिलं पेंद्याला. आता ताक म्हणजे काय बाबा आहे, कुणी कुणाला देत आहे. अगं शिल्लक हाय करते का कडी कशाची, बरोबर का नाही. कुणी माझ्याकडे काय माझे नाही देतात. ताक म्हणजे काय बाबा, कारण पेंद्याच्या आईनं पेंद्याला ताक दिलं. आणि ताक प्यायला सगळं पेंदे प्यायला, पण म्हणला आंबाटच नाही का. ह्याला असलं ताक मिळेल का. कोणाला, कृष्णाला असलं ताक मिळेल का म्हणलं. आता ज्याच्या घरी 9 लाख गायी आहे, त्या ज्याच्याकडे तुपाचा सागर आहे, त्याला ताकाला कमी आहे का. पण मनात आलं म्हणलं त्याला कोण देते. कोण म्हणला, पेंद्या. 8 जागा वाकड्याला होते ते कोण, पेंद्या. शेवटचा घोट गाड्याने तसाच तोंडात धरला. तिथं कृष्ण होता, तिथं खेळत होता, तिथं गेला. आणि आता तोंड दाबून धरल्या बोला येते का. तोंडात आता ताक असल्या बोला येते का. त्याच्या पैसे गेला ती म्हणा, म्हणजे माझ्या तोंडातलं तुझ्या तोंडात घेती लागलो. ती म्हणा पेंद्या काय थंडीनं वाट उठलाय वय तुला, बोल की. मी बोललो तर ते सांग खंडणी सांगायला. आता देव बी परीक्षा बघितल्याशिवाय देव म्हणला किती प्रेमाने आणलंय ते बघावं. कारण देवाला त्याच्या तोंडातलं खायचंय. आपल्या पोटचं बसलं तरी बटाट्याने डोळं करतोय तिकडं. तुझंच आहे. आपल्याच गोष्ट खाईना आपण. बघा कोण पेंद्या, कोण जातीचा, कोण कृष्ण परमात्मा देव आहे. पेंद्या भक्तीचं रूप आहे. आणि त्या भक्तीच्या रूपानं तोंडात प्रसाद म्हणून ताक धरले, ध्यानात ठेवा. 5 मिनिटं महाराज पेंद्याला तोंडात ते ताक असेल. आता 5 मिनिटं तोंडात जर ताक धरलं तर ताकाचं काय होईल. काय होईल सांगते तुला का, काय होईल तुझ्या तोंडात काय होईल. बर का, ताक स्वरूपाला राहणार नाही, फक्त लाळच होईल रे. नुसतीच लाळ झाली. ह्यो काय ऐका ना, ह्यो काय पळना. आता तोंडात तर कुठपर्यंत राहायचं. तोंडात जास्त वेळ पदार्थ राहत नाही, त्याचा कंठ खालीवर व्हायला लागत. मग मात्र पेंद्याला जमलं नाही. त्याला वाटलं का आपणच बेला बघतोय, ह्याला परत मिळायचं नाही, म्हणून पेंद्यानं हे वाकड्या हातानं दंडाला धरला आणि खोपड्या पायानं टांग मारली, त्याला खाली पाडला. अरे का खाली पाडला.
आणि पेंद्या त्याच्या उराव बसला, छातीवर बसला. छातीवर बसला म्हणून तरी ती मनाचा आणि हो केल्या मात्र पेंद्याला जमन. आता आता आपल्या तोंडात राहत नाही म्हणल्यावर पेंद्यानं मायबापू दोन्ही अंगठ्यानं दालपड दाबली. कुणाची? कृष्णाची दोन्ही अंगठ्यानं दालपड दाबली आणि दालपड दागल्याबरोबर त्यानं तोंड वाचलं. हा मग ह्यानं आपलं तोंड त्याच्या तोंडात घातलं आणि ह्यो पिवर माल सोडला. एवढा छंद महाराज भगवंताला होता गोपाळांचा. अरे गोष्ट हे नुसती लाल बिंद्याची बनली होती महाराज. आणि मग चाटाय लागलो पेंद्या अजून आहे का? आता म्हणला तुझ्या बापाने ठेवले न म्हणे उचितत्वा थोडे तुका म्हणे थोडा कमी काही म्हणत नाही रे. ए तू देव कोणी जरी त्याच्याकडे गेलं, ऐका बाबांना, तो सगळ्याच्या घरी चोऱ्या करतोय म्हणलं सगळ्यांनी विचार करून सगळं देतो. ते बघा वाड्यात ठेवलं. पेंद्याला कळलं, पेंद्या पुढेच गेला म्हणला की नाव सगळं गोकुळचे देतो तू फक्त एका वाड्यात ठेवले. आणि मग त्यानं सांगितलं चला पोरांनो बघे आज मात्र तुम्हाला पोट भरून देतो, ज्याला यायचंय त्यानं आपण काही निवडणुकीला उभं राहिले का? मग म्हणले कसं करायचं? त्यांना सांगितलं हळू हळू चला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाचं बोलायचं नाही. हळूच चोर पावलांनी चला. सगळी पोरं वाड्याच्या पाठीमागले झाका डोळे म्हणून सगळी पोरं वाड्यात टाकली. जेवढं होतं नव्हतं तेवढं खाल्लं, फोडलं. आणि ह्या बाहेर जी शिटल गाड्या बसल्या होत्या राखायला, जेव्हा ते नवनीताचा पोरा होता बघ या म्हणली कोणतरी शिरले तर एक म्हणली मोठा बोका असेल. आता काय बारका बोका होता काय? अरे काय? आणि मग दरवाजा उघडला, पाहते गवळणी तवती पालती दुधानी म्हणते नंदाची आपोरे आजी चोरी केली. आणि मग म्हणले चला. सगळ्यांनी मोर्चा नंदाच्या वाड्यावर नेला आणि यशोदेला सांगितले यशोदे तुझं मुलगा त्याला आणायला नाही, त्याला शाळेत पाठव. आणि त्या शेवाची शाळा म्हणजे काय राखणं बिडोबार